यवतमाळ जिल्ह्यात एक धक्का देणारी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे अशी की एका मुख्याध्यापक शिक्षिकेने आपल्याच नवऱ्याचा निर्गुणपणे खून केला आहे। आणि विशेष म्हणजे हा खून केल्यानंतर नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या मुख्याध्यापिकेने आपल्याच विद्यार्थ्यांची मदत घेतलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या खुनाचा छडा लावत होते आणि अखेर पोलिसांना या खुनाचा छडा लावण्यात यश आलेले आहे। त्यांनी आरोपी पतीला अटक केलेली आहे। या घटनेतील दोघे पती पत्नी शंतनू आणि निधी अशी त्यांची नावे आहेत आणि ते दोघेही शिक्षक होते। आणि महत्त्वाची बाब म्हणजे यांनी वर्षभरापूर्वी प्रेमविवाह लव्ह मॅरेज केलं होतं। त्यानंतर मात्र शंतनूला दारूचे व्यसन जडलं आणि तो दारूच्या आहारी गेला। दारू पिण्यासाठी पैसे नाही दिले तर मोबाईल मधील अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो त्याच्या पत्नीला म्हणजे निधीला देत असायचा। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। शंतनू देशमुख असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर निधी देशमुख असं आरोपी पत्नीचं नाव आहे। आरोपी निधी ही इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून शिक्षक काम करत होते तर शंतनू हा सुद्धा तिथे शिक्षक म्हणून काम करत होता। लग्न झाल्यानंतर शंतनू दारूच्या आहारी गेला आणि दारू पिण्यासाठी पैसे नाही दिले म्हणून तो निधीला मारहाण सुद्धा करायचा। मोबाईल मधील फोटो आणि व्हिडिओ मी व्हायरल करेल अशी धमकी पण तो निधीला देत असायचा असं निधीने पोलिसांना सांगितलेलं आहे। आणि या नेहमीच्या त्रासाला कंटाळून निधी पुरती त्रासली होती, पुरती वैतागली होती, म्हणूनच तिने शंतनूचा काटा काढायचा ठरवलं। आणि एका रात्री शंतनू दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत घरी आला उशिरा आणि मग निधीने त्याला बनवलेल्या शेक मध्ये विष मिसळून दिलं। नंतर ते शेक पिल्यानंतर शंतनूचा काही वेळाने मृत्यू झाला। त्यानंतर तिने ही बाब शिकवणीला म्हणजे ट्युशनला येणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना सांगितली होती। तसंच त्यांना थोडंसं तिने भावनिक केलं आणि भावनिक करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितलं। एवढं झाल्यानंतर मग त्या 2 विद्यार्थ्यांनी बाईकवरती शंतनूचा मृतदेह घेऊन चौसाळा येथील जंगलात नेऊन फेकून दिला, टाकून दिला। पण निधीला एक भीती जाणवत होती की शंतनूच्या मृतदेहाची ओळख जर पटली तर आपण पोलिसांच्या कचाट्यात नक्कीच सापडणार, म्हणून तिने परत दुसऱ्या दिवशी त्या 2 विद्यार्थ्यांसोबत चौसाळा जंगलात जाऊन मृतदेहावर पेट्रोल ओतून तो पेटून दिला। आणि मग तिथून परत घरी आल्यानंतर काही घडलंच नाही अशा आविर्भावात ती राहू लागली। 15 मे रोजी सकाळी चौसाळा परिसरात एक मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला, पण मृतदेहाची ओळख मात्र पटत नव्हती। शंतनू मिसिंग असल्याची तक्रार सुद्धा म्हणजे कंप्लेंट सुद्धा पोलिसात रजिस्टर झालेली नव्हती। पण पोलिसांनी गोपनीय माहिती गोळा केली, सगळा तपास केला आणि त्यामध्ये ज्या मित्रांबरोबर खुनाच्या आदल्या दिवशी तो दारू प्यायला बसला होता त्यांच्याकडे त्या दिवसाचा त्याचा व्हिडिओ होता। शिवाय घटनास्थळावर त्याच्या शर्टाच्या कापडाचे तुकडे आणि व्हिडिओतील शर्ट हा एकच असल्याने तो शंतनूच असल्याचं ओळख पोलिसांना पटली आणि स्पष्ट झालं। त्यानंतर पोलिसांनी आरोपी निधीसह तिच्या भावाला अटक केली, ताब्यात घेतलं। दोघांची कसून चौकशी चालू केली। भावाचा यात काही दोष नसताना तो यात अडकला जाईल या भीतीने निधीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांपुढे सगळा घटनाक्रम सांगितला। तसंच मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं सुद्धा तिने पोलिसांना सांगितलेली आहे। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांनी आरोपी निधीला अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आता चालू आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।